आपण कुठेही पर्यटनाला गेलो तरी एका तरी मंदिराला भेट ही असतेच। खरं तर महाराष्ट्राला राकट देशा कणखर देशाबरोबरच मंदिरांच्या देशा असंही म्हटलं पाहिजे। असंच एक निसर्गरम्य वातावरणात सुंदर स्थापत्य शैलीचं मंदिर राजगुरुनगरमध्ये आहे, सिद्धेश्वर। राजगुरुनगर येथे भीमा नदी तीरावर गर्द झाडीच्या परिसरात श्री क्षेत्र सिद्धेश्वराचे पुरातन मंदिर आहे। राजगुरुनगर अर्थात खेड हे पूर्वकालीन खेटक क्षेत्र म्हणून ओळखले जायचे। स्कंद पुराणामध्ये या देवालयाचे वर्णन आहे। पूर्वीचे मंदिर हे भूमिज शैलीतील होते। त्याचे जुने अवशेष आता राहिले नाहीत। हल्लीचे मंदिर हे त्र्यंबकशेठ मधवे यांनी सन 1725 मध्ये पूर्ण केले। मंदिराच्या आवारात गरुड शिल्प, गणपती बाप्पा, मारुतीरायाबरोबरच विरगळ सुद्धा आढळते। देवालयाजवळ दीपमाळ, एक सांडभोर, एक चव्हाण आणि 2 ठिगळे घराण्याच्या आहेत। विष्णू भक्त झालेला गजेंद्र आणि त्याच्या समोरील छोटेखानी कार्तिक स्वामींचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते। या ठिकाणी महिलांना फक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच प्रवेश दिला जातो। मंदिराच्या जवळच सिद्धेश्वराच्या पादुका आहेत। त्याची आख्यायिका अशी की सिद्धेश्वर स्वतः त्र्यंबकशेठ मधवे यास घालवण्यास रात्री या पादुकांपर्यंत येत, पण पुढे गावची हद्द असल्यामुळे ते येथे गुप्त होत। मंदिराच्या समोरील भागीरथी कुंड हे येथील मुख्य आकर्षण। सन 1735 मध्ये याचे काम पूर्ण झाले। कुंडाच्या पश्चिमेस धर्मशाळा आहे, ती नाना फडणीसांनी बांधली असे सांगितले जाते। हे कुंड स्वयंभू असून येथे मासे, कासव यांचा मुक्त संचार आढळतो। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसर, भागीरथी कुंड लक्ष दिव्यांनी उजळून टाकला जातो। महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते, तसेच पालखीही निघते। वस्तुतः आपले पूर्वज निव्वळ धार्मिक नव्हते, तर कलांचा आस्वाद घेणारे रसिक होते। त्यामुळे मंदिरांच्या माध्यमातून शिल्पकलेपासून ते संगीत नृत्य कलेपर्यंत कलांना प्रोत्साहन देत असत। संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात मंदिरांची कमी नाही, फक्त आपल्याला ती डोळसपणे पाहता यायला हवी। जय शिवराय।